या क्लिपमध्ये आपण कंपनी सेक्रेटरी लॉ ऑफ टॉर्ट्स ह्याचे एमसीक्यू बघणार आहोत. टॉर्टवर एक प्रश्न असतोच आणि हा प्रश्न आपल्याला या क्लिपमधून कव्हर होणार आहे. प्रोफेसर विकास चेडगे यांचे जे हे लिटरेचर आहे, या लिटरेचरमध्ये कंपनी लॉ कंपनी सेक्रेटरी लॉ ऑफ टॉर्ट्स हे टॉपिक खूप छान दिलेलं आहे आणि या टॉपिकचे आपण ऑब्जेक्टिव्ह बघणार आहोत. तर पहिला प्रश्न आहे, 57 प्रश्न आपण केलेले आहेत पहिल्या क्लिपमध्ये. आता 58 सुरुवात होते इथून. डॅश डॅश आर वर्ड्स विच अपियर इनोसंट बट हॅव अ लॅटेंट डिफेमेटरी मीनिंग. लॅटेंट डिफेमेटरी मीनिंग त्याचं उत्तर आहे सी, इन्नुएंडो. INNUENDO सी. आता हे शब्दच तसा आहे. आता हे इन्नुएंडो आर वर्ड्स विच अपियर इनोसंट बट हॅव अ लॅटेंट डिफेमेटरी मीनिंग आहे. ठीक आहे, बाकीचे पण दिलेले आहेत पण त्याला बघण्यात काही हुशारी नाही. स्लांडर म्हणून उत्तर दिलेलं आहे ऍक्च्युली हे, पण सी म्हणले तर इन्नुएंडो किंवा स्लांडर हे आपल्याला परत चेक करावं लागेल. व्हॉट इज मीन बाय स्लांडर. स्लांडर आर वर्ड्स विच अपियर इनोसंट बट हॅव अ लेटेंट डिफेमेटरी मीनिंग. काला डार्क केलेला तो उत्तर आहे आणि खाली दिलेलं उत्तर आहे सी. सी म्हणजे इन्नुएंडो आहे. बर, 59 नंबर. अनलिक्विडेटेड डॅमेजेस मीन. उत्तर आहे डी आणि डी आहे डॅमेजेस टू बी असेस्ड बाय ए कोर्ट एज दीज आर नॉट प्री डिटरमाइंड. 7 नंबर. असॉल्ट, ASSAULT, असॉल्ट अँड नुइजन्स. नुइजन्स म्हणजे त्रास. आर, असॉल्ट म्हणजे लगट, हे दोन्ही आर. उत्तर आहे ह्याचं डी, रॉंग अंडर बोथ. आता अच्छा, रॉंग अंडर बोथ म्हटले किंवा रॉंग बोथ ए अँड बी म्हणायला पाहिजे. ए कोणता आहे? रॉंग अंडर क्रिमिनल लॉ. क्रिमिनल लॉच्या अंडर खाली असॉल्ट हे रॉंग आहे आणि बी जे आहे नुइजन्स म्हणजे गोंगाट करणे, त्रास देणे, हे बी उत्तर आहे रॉंग अंडर टॉर्ट. नुइजन्स टॉर्ट आणि असॉल्ट रॉंग अंडर क्रिमिनल लॉ. दोन्ही गुन्हेगारी कायदे आहेत, हे गुन्हेगारी कायद्यानुसार चुकीचे आहेत, असॉल्ट आणि नुइजन्स. पण कायदे वेगवेगळे आहेत त्याचे. असॉल्ट हे जे आहे ना रॉंग अंडर द क्रिमिनल लॉ आहे ते, आणि नुइजन्स सिव्हिल रॉंग आहेत ऍक्च्युली, रॉंग अंडर टॉर्ट आहे. आणि उत्तर परिषद लिहिताना एकच लिहून जमणार नाही. डी उत्तर आहे रॉंग अंडर बोथ म्हणजे बोथ ए अँड बी. उत्तर असं लिहायला पाहिजे. 61 नंबर. व्हॉट इज द लिगल मीनिंग ऑफ द वर्ड बॅटरी. बॅटरी हे परीक्षेत प्रश्न आलेला होता. व्हॉट इज द लिगल मीनिंग ऑफ द वर्ड बॅटरी. BATTERY. बॅटरी या शब्दाचा कायदेशीर अर्थ सी आहे, वास्तविक किंवा जाणीवपूर्वक दुसऱ्या व्यक्तीस धडक देणे असा होतो. आणि सी जे आहे ना त्याला ऍक्च्युअल ऑर इंटेंडेड स्ट्रायकिंग ऑफ अनदर पर्सन. जाणीवपूर्वक दुसऱ्याला धडक देणे म्हणजेच BATTERY असं त्याचा अर्थ होतो. पुढचा प्रश्न आहे 62. When the master is held liable for the wrongful of his servant, the liability is called. चूक एकाची एकानं लायबिलिटी धरली जाते. When the master is held liable म्हणजे मास्टरला गुन्हेगार धरला जाते किंवा held liable for the wrongful of his servant, the liability is called as. हे जे उत्तर आहे, उत्तर ह्याचं बी आहे आणि बी आहे टॉर्टस लायबिलिटी. मालकाला नोकरासाठी जबाबदार धरणे म्हणजे टॉर्टस लायबिलिटी हे उत्तर आहे. बाकीचे उत्तर नाहीत त्याच्यामुळे त्याला वाचण्यात काही मजा नाही, पण तरी पण बघूया. हे दिले स्ट्रिक्ट लायबिलिटी किंवा विकॅरियस लायबिलिटी किंवा अब्सोल्यूट लायबिलिटी. हे तिन्ही जे प्रश्न आहेत ना पुढे कुठं ना कुठं आहेत त्याचे उत्तर आहेत ऍक्च्युअली. पण टॉर्टस TORTOUS टॉर्टस लायबिलिटी म्हणजे नोकराच्या केलेल्या चुकीला मालकाला जबाबदार ठरायचं. When the master is held liable for the wrongful of his servant, the liability is called tortious liability.
63 नंबरचा प्रश्न बघा. द ऍक्ट ऑफ अनलॉफुली एंटरिंग इन टू अनदर्स प्रॉपर्टी कॉन्स्टिट्यूट्स. एखाद्या प्रॉपर्टीमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव करणे किंवा एंट्री करणे, बेकायदेशीररित्या दुसऱ्याच्या प्रॉपर्टीमध्ये घुसणे हे ट्रेसपास म्हणून संबोधले जाते. ट्रेसपास म्हणजे कब्जा करणे. आणि उत्तर पण दिले त्यांनी TRESS पास. ट्रेसपास म्हणजे कब्जा करणे. 64 नंबरचा प्रश्न आहे. नो फॉल्ट लायबिलिटी मीन्स चूक झाली नसतानाही काही जबाबदारी स्वीकारणे म्हणजेच त्याला अब्सोल्यूट लायबिलिटी म्हणजे कसलीही चूक किंवा दुर्लक्ष केले नसताना घेतलेली जबाबदारी. उदाहरण आहे स्कॉलरशिप फीस स्ट्रक्चर 2017-18 मध्ये आपल्या कॉलेजचा जो झालेला गोळ होता, चूक एकाने केली, क्लरिकल कॅडरच्या माणसाची फीस स्ट्रक्चर मेन्शन करतानाची जी चूक झाली ती चूक आपल्याला लायबिलिटी म्हणून स्वीकारायची वेळ आली त्यावेळेस. आणि त्या फीस जी कमी आली ती फीस शासनाने कमी दिल्यामुळं ती एक्सेप्ट करायची वेळ आली कॉलेजला. ह्याचा अर्थ असा होतो. बर. नो फॉल्ट लायबिलिटी मीन्स सी उत्तर आहे अब्सोल्यूट लायबिलिटी इवन विदाउट एनी नेग्लिजन्स ऑर फॉल्ट. 65 नंबर. Ramesh asks his servant to sell his cycle to him at a price less than that of market price. This contract can be avoided by the servant on the ground of. परीक्षेत प्रश्न असे लेंदी देतात आणि उत्तर वेगळेच येतात. त्याचं उत्तर आहे सी अनड्यू इन्फ्लुअन्स. अनड्यू म्हणजे आपल्या बडेजाव व भपकेपणाचा वापर करणे किंवा दबावाला बळी पाडणे. एक्सप्लेनेशन कसं आहे बघा. रमेश आपल्या नोकराची सायकल बाजार भावापेक्षा कमी भावाने विकण्यास व खरेदी करण्यासाठी त्याला विचारतो, पण नोकर त्याच्या या बेकायदेशीर दबावाला बळी पडत नाही आणि ह्याला म्हणतात अनड्यू इन्फ्लुएन्स. 66 नंबरचा प्रश्न आहे बघा. TORTIOUS tortious liability arises when breach of duty primarily fixed by law. This duty is towards persons generally, and its breach is redressable by an action for unliquidated damages. This definition is given by उत्तर आहे ह्याचं हे आणि विनफिल्ड आहे WINFIELD विनफिल्ड. आणि ह्याचं एक्सप्रेशन बघा. विनफिल्ड याने दिलेली व्याख्या टॉर्शियस लायबिलिटी ही ब्रीच ऑफ ड्युटी पासून निर्माण केली. ब्रीच ऑफ ड्युटी ही प्राथमिक नियमांशी बांधील असते. ही ड्युटी व्यक्तीकडे असते तर breach of redressable by any breach of reasonable ही ड्युटी व्यक्तीकडे असते व ब्रीच हे redressable by action फॉर अनलिक्विडेटेड डॅमेजेस साठी असते. हे उत्तर हे विनफिल्ड हे उत्तर आहे. मध्येच आपल्याला थोडस गुंगी लागली. 67 नंबरचा प्रश्न. विच वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ विकॅरियस लायबिलिटी. विकॅरियस लायबिलिटीचं उदाहरण खालीपैकी कोणतं नाही म्हटलंय. होतं कोणतं? विनफिल्ड तर होतच. लायबिलिटी ऑफ द प्रिन्सिपल फॉर द टॉर्ट ऑफ हिज एजंट. प्राचार्याची लायबिलिटी फॉर द टॉर्ट ऑफ हिज एजंट. आता हे नाही. एक्झाम्पल ऑफ विकॅरियस लायबिलिटीचे उदाहरण. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एक्झाम्पल ऑफ विकॅरियस लायबिलिटी म्हटलंय. पहिल्यांदा कोणती नाही हे उत्तर बघूया आपण. उत्तर आहे ह्याचं डी. लायबिलिटी ऑफ द पॅरेंट्स फॉर द टॉर्ट ऑफ द चिल्ड्रन. म्हणजे की मुलांनी केलेल्या टॉर्ट बद्दल पॅरेंट्सला जबाबदार होऊ शकत नाहीत असं जातं. लायबिलिटी ऑफ द पॅरेंट्स फॉर द टॉर्ट ऑफ द चिल्ड्रन. विकॅरियस लायबिलिटीचे उदाहरण मालकाची मुलाप्रती असलेली टॉर्टची संबंधीची होत असलेली जबाबदारी. आणि ह्याच्यानंतर 68 नंबरचा प्रश्न आहे बघा. इन अन ऍक्शन फॉर द टॉर्ट ऑफ नेग्लिजन्स व्हॉट इज नॉट रिक्वायर्ड टू बी प्रोव्हाइडेड बाय द
plaintiff, plaintiff, plaintiff is that tort of negligence या गुन्ह्यात जी कार्यवाही केली जाते त्यासाठी प्लेंटिफला खालील बाबी प्रूव्ह करण्याची संधी द्यावी. ब्रीच ऑफ द ब्रीच ऑफ द ड्युटी दुसऱ्या कोणास सोपवली आहे. ब्रीच ऑफ द ड्युटी ओन टू द नॉट ओन टू द समवन. इथे सध्या झोप येत असल्यामुळे आपण 70 पर्यंत प्रश्न बघूया आणि ह्याला स्टॉप करूया. इन अन ऍक्शन फॉर द टॉर्ट ऑफ नेग्लिजन्स what is not required to be provided by the plaintiff is that काय दिलं जात नाही. ब्रीच ऑफ द ड्युटी ओड बाय समवन. 69 नंबरचा प्रश्न बघा. टॉर्ट्स आर ग्राउंडेड इन द कन्सेप्ट ऑफ. उत्तर आहे सी राईट्स. हक्काच्या ह्याच्यावर हे केलं जातात. टॉर्ट्स ही खालील कन्सेप्ट मध्ये ग्राउंड जमिनीला गाडणे करतात. उत्तर राईट्स. राईट्स म्हणजे हक्क. 70 नंबरचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अन एलिमेंट ऑफ इंटेन्शनल टॉर्ट. इंटेन्शनल टॉर्टचं कोणतं उदाहरण नाही. खालीलपैकी कोण आंतरराष्ट्रीय टॉर्टचा एलिमेंट पार्ट नाही. उदाहरण आहे द टॉर्ट डिड नॉट कॉज द इंजुरी. ज्या टॉर्ट मध्ये इंजुरी होत नाही ते त्याचा भाग नाही तिकडं. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट which of the following is not an element of intentional tort. त्याचं उत्तर आहे सी. द टॉर्ट डिड नॉट कॉज द इंजुरी. टॉर्ट इंजुरी कॉज करत नाही. आणि 70 प्रश्न झाले. म्हणजे 59 ते 70 राहू दे. इथे स्टॉप करूया. टॉर्ट कसली दुखापत निर्माण करीत नाही. आता 71 नंबरचा प्रश्न आपण पुढच्या क्लिप मध्ये बघायचा प्रयत्न करूया. आताही लिहिता येईल ना. थोडस 1 मिनिटाचा पॉज घेतो मी आणि 70 प्रश्न आणि पुन्हा आपण चालू करूया. काय हरकत नाही. थोडा वेळ गेला तरी पण ही क्लिप बारीक करून काहीच उपयोग नाही. त्याच्यामुळं थोडी झोप येते असल्यामुळं थोडं आपण रेस्ट घेऊया आणि ही क्लिप कंटिन्यू घेऊया. या क्लिप मध्ये आपण 100 प्रश्नापर्यंत जायला पाहिजे. 71 नंबरचा प्रश्न. व्हॉट मेन एलिमेंट डिफरन्शिएट द क्राईम ऑफ बॅटरी फ्रॉम द टॉर्ट ऑफ बॅटरी. काय प्रश्न आहेत परीक्षेत. असे प्रश्न आले तर काही लक्षात येत नाही. व्हॉट मेन एलिमेंट डिफरन्शिएट्स द क्राईम ऑफ बॅटरी फ्रॉम द टॉर्ट ऑफ द बॅटरी. क्राईम आणि टॉर्ट मधलाच हा फरक आहे. याचा अर्थच एवढा आहे. सी हे जे उत्तर आहे. द अनवॉन्टेड टच. द अनवॉन्टेड टच. वी हॅव राईट टू बी फ्री फ्रॉम बॉडीली हार्म. याचं सी हे उत्तर असं आहे. सी द अनवॉन्टेड टच. एखाद्याला एखादी नको असेल तर देखील असं जर समजा जाणीवपूर्वक टच जर केलं. वी हॅव राईट टू बी फ्री फ्रॉम बॉडीली हार्म. क्राईम ऑफ बॅटरी वर्सेस टॉर्ट ऑफ द बॅटरी मधले हे उत्तर आहे. हे जो शंका आहे हे जो उत्तर असं कसं दोघातला फरक. उत्तर तर शी दिलेलं आहे. ह्याचा अर्थ द अनवॉन्टेड टच. दोघातला फरक असा आहे. अनवॉन्टेड टच. क्राईम ऑफ बॅटरी आणि टॉर्ट ऑफ बॅटरी मध्ये हा फरक आहे. दुसरे काही पत्त उत्तर देत पण त्याला वाचण्यात तर काय अर्थ आहे का. इन ए क्रिमिनल बॅटरी 2 or more people must be present. असे ते का. इन ए क्रिमिनल बॅटरी पर्सन इज ऍक्च्युअली इंजर्ड. इन ए टॉर्ट बॅटरी द पर्सन इज नॉट हर्ट. ही उत्तर होऊ शकते बी पण दिलेलं नाही. देर इज नो टॉर्ट ऑफ बॅटरी. ऑल बॅटरीज आर क्राईम्स. अरे बापरे. उत्तर सी जर धरलं तर द अनवॉन्टेड टच. वी हॅव राईट टू बी फ्री फ्रॉम बॉडीली हार्म. 72 नंबरचा प्रश्न बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज अन एक्झाम्पल ऑफ ट्रेसपास. ट्रेसपास म्हणजे कब्जा करणे. परीक्षेत येऊ शकते. ट्रेसपास म्हणजे कब्जा करणे. हे उत्तर आहे बी. जॉय हंट्स ऑन राम्स लँड. जॉय नावाचा एक माणूस शिकार करतोय रामच्या शेतामध्ये लँडमध्ये विदाउट राम्स परमिशन. while there Joy shoots one of Ram's cows
आणि जॉय का करतो का रामच्या एखाद्या गाईलाच हार्म करतो. मास्केटिंग द काऊ फॉर ए डिअर. डिअर म्हणजे हरिण. राम सेल्स हिज काउज टू मेक ए लिव्हिंग. हो हो. जॉय हंट्स द राम्स लँड विदाउट राम्स परमिशन व्हाईल देअर जॉय शूट्स वन ऑफ राम्स cows, mistaking the cow for a deer. Ram sells his cows to be living. याला trespass. कसा आहे अर्थ तो? Which of the following is an example of trespass? Joy hunts Ram's land without Ram's permission. While there is a Joy shoots one of the Ram's cows, mistaking the cow for a deer. Ram sells his cows to make his living. उत्तर बी आहे आणि ते तसंच आहे. आता काय करणार. 73 नंबर. ए लाऊड बॉस बीट दॅट कॅन बी हिअर थ्रू अन अपॅरंट वॉल फ्रॉम अनदर अपॅरंट अँड मिडनाईट कॅन बी क्लासिफाईड एज न्यूजन्स. उत्तर ए आहे न्यूजन्स आहे. न्यूजन्स म्हणजे आवाज, गोंगाट, भोंग्याचा आवाज, याचा असं हे आहे न्यूजन्स. उत्तर न्यूजन्स आहे. 74 नंबर आहे. डिफेमेशन इन्व्हॉल्व्स बदनामीकारक बोलणे. डिफॅमेशन इन्व्हॉल्व्स डी उत्तर आहे मेकिंग फॉल्स स्टेटमेंट्स अबाउट समवन. एखाद्याबद्दल काहीतरी बोलत राहणे ह्यालाच डिफेमेशन म्हणतात. बदनामीकारक बोलणे. डिफॅमेशन म्हणजे बदनामीकारक बोलणे. 75 नंबर. व्हाय इज डिफॅमेशन टॉर्ट? डिफॅमेशन ए टॉर्ट. डिफॅमेशन ए टॉर्ट आहे, ग्राह्य धरले जाते. याचं उत्तर आहे डी. इंडिव्हिज्युअल्स हॅव द राईट टू एन्जॉय ए गुड रेप्युटेशन. प्रत्येकाला त्याचा हक्क आहे, चांगली प्रतिष्ठा अपेक्षित असते. त्यात नाहीत कोणते उत्तर तर ते बीसी आहेत, त्याला काही वाचण्यात हुशारी नाही. व्हॉट इज डिफॅमेशन ए टॉर्ट? डिफॅमेशन हे टॉर्टचं ग्राह्य धरले जाते का? इंडिव्हिज्युअल हॅव द राईट टू फ्री फ्रॉम बॉडीली हार्म. इंडिव्हिज्युअल हॅव द राईट टू कंडक्ट बिझनेस विदाउट प्रिफरन्सेस. आणि इंडिव्हिज्युअल्स हॅव द राईट टू ओन प्रॉपर्टी. हे तिन्ही आहेत. त्याच्यामुळं कसे आहे ते उत्तर तरी बघायला काय हरकत नाही. 76 नंबर. विच ऑफ द फॉलोइंग कॉन्स्टिट्यूट्स स्लांडर? स्लांडर काय कॉन्स्टिट्यूट करते? स्लांडर म्हणजे खाटी कथा, खोटी कथा रचणे. स्लांडर म्हणजे खाटी कथा नाही, खोटी कथा रचणे. स्लांडर म्हणजे खोटी कथा रचणे. स्लांडर म्हणजे खोटी कथा रचणे. जयंती टेल राज दॅट कॅनी स्टोल $500 $500 फ्रॉम द कॅश रजिस्टर ॲट वर्क इवन दो जयंती नो दिस इज नॉट ट्रू. हे उत्तर बघा आता ए आहे. जयंती ए. उत्तर ए कसं राहील? Jayanti tells Raj that Kenny stole ₹500 to cash through the register, even though Jayanti known is this is not true. Which of the following constitutes class? आता पुढचा प्रश्न आहे बघा 77 नंबरचा. नेग्लिजन्स इन्व्हॉल्व्स दुर्लक्ष. नेग्लिजन्स म्हणजे दुर्लक्ष. उत्तर बी उत्तर आहे. बी काय बघा? केअरलेसनेस, निष्काळजीपणा. नेग्लिजन्स इन्व्हॉल्व्स केअरलेसनेस, काळजीपणा. नेग्लिजन्स मुळे क्राईम होत नाही, असाल्ट नाही किंवा ट्रेसपास नाही, फक्त केअरलेसनेस मुळे टॉर्ट काय हरकत नाही. केअरलेसनेस एवढं एकच उत्तर आहे तुझं. 78 नंबरचा प्रश्न बघा. दिस टॉर्ट ऑकर्स मोस्ट ऑफन इन सोसायटी. नेग्लिजन्स जनरली नेग्लिजन्स. बी नंबरचं उत्तर आहे. नेग्लिजन्स हे सोसायटीमध्ये हॅपन होत आहे. 79 नंबर बघा. व्हाय इज ए रिजनेबल पर्सन टेस्ट यूज्ड टू डिटरमाइन ब्रीच ऑफ द ड्युटी इन ए नेग्लिजन्स केस ए बेस विच टॉर्ट कॅन बी is to you quite similar. Why is a reasonable person test used to determine which of the duty of an negligence caused a business and either breach other tort other
इज क्वालिफाईड सिमिलर. उत्तर आहे सी. शी काय बाबा, बिकॉज ए ब्रीच ऑफ द ड्युटी occurs when a person does not exercise the degree of care that a reasonable person would be the same structure. त्याच्या पुढचा प्रश्न बघा, बिकॉज का म्हटलंय प्रश्न, का म्हटलंय ना, व्हाय इज रिजनेबल person test used to determine breach of the duty of the negligence cases because it taught cases the पुढचा प्रश्न कोणता आहे, 79 नंबरचा. व्हाय इज ए रिजनेबल पर्सन टेस्ट used to determine breach of duty of the negligence case. हे बिहेवियर इच टॉट केस इज इक्वल सिमिलर. उत्तर आहे ह्याचा 79. व्हाय इज ए रिजनेबल पर्सन टेस्ट टू 79 नंबर. व्हाय इज ए रिजनेबल पर्सन test used to determine breach of duty in a negligence case A because each tort case is quite similar. उत्तर आहे C. Because a breach duty occurs when person has not exercised the degree of the care that a reasonable person would be in the same situation. 80 नंबरचा प्रश्न. डॅमनम सिने इंजुरिया मीन्स डॅमनम डॅश डॅश. डॅमनम सिने इंजुरिया म्हणजे इथं उत्तर आहे बघा, डॅमेज विदाउट इंजुरी, जखमेशिवाय झालेले डॅमेज. डॅमनम सिने इंजुरिया मीन्स डॅमेज विदाउट इंजुरी, जखमेशिवाय झालेले प्रयत्न. एक्सप्लेनेशन द्या लिगल कायदेशीर अधिकाऱ्यांनी नेमणूक होत नाही. 61 नंबर आपल्याला हे आता इथंच क्लिप आपण स्टॉप करूया. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. ही या टॉपिक मधली 2 नंबरची क्लिप आहे.